पहा, आज आपण मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या मग 2 अंकीपासून तर आपण 6 अंकी संख्येपर्यंत या संख्यांचा अभ्यास करणार आहोत। तर पहा, आपल्याला या ठिकाणी प्रथम 2 अंकी सर्वात मोठी संख्या पाहिजे। किती आहे? 99। आणि 2 अंकी छोटी संख्या 10। किती आहे? 10। आता आपण प्रथम काय करू, सगळ्या मोठ्या संख्या पाहून घेऊ 6 अंकीपर्यंत। आता फक्त याच्यामध्ये काय करायचंय, एक एक अंक वाढवत जायचंय, म्हणजे 9 वाढवायचे। पहा, 3 अंकी 999। 4 अंकी 9999। त्यानंतर 5 अंकी 99999। त्यानंतर 9000। आता पहा, काय करायचंय आपल्याला, 6 अंकी संख्या या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायची आहे, बरोबर। आपण याआधी फळ्यावर शिकलो। मग आता तुम्हाला ती संख्या वाचता येत नाही, पण आपण एकक दशक शिकलो, बरोबर की नाही। मग एकक दशक शतक हजार 10,000 लाख, मग काय येईल? 9,99,999। लक्षात आलं? ज्यावेळेस आपल्याला संख्या वाचता येत नाही त्यावेळेस त्याला स्थान त्याचं निश्चित करायचं, ते आपण शिकलेलो येतं। आपल्याला खरवणी खरोपर्यंत तुम्हाला येते, बरोबर। मग आपल्याला काय करायचंय, एकक दशक शतक हजार 10,000 लाख अशा ठिकाणी स्थान निश्चित करायचं। आता आपण छोट्या संख्या पाहू। 2 अंकी छोटी संख्या तुम्ही सांगितली, आता 3 अंकी छोटी संख्या 100। त्यानंतर 4 अंकी 1000। 5 अंकी 10,000। एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे किती? 10,000। फक्त एक शून्य काय करायचंय, वाढवत जायचंय। आता पहा, या ठिकाणी किती शून्य द्यायचे? 5 शून्य द्यायचे आणि हा एक, म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लाख म्हणजे किती झाले? 1 लाख। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मोठ्यात मोठी 2 अंकी संख्यापासून तर 6 अंकी संख्यापर्यंत आपण पाहिलेलं आहे, बरोबर। त्यानंतर छोटी संख्या म्हणजे लहान संख्या 2 अंकी संख्यापासून 6 अंकी संख्येपर्यंत याचा देखील आपण अभ्यास केला आहे। आता याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्न कशा पद्धतीने येतात ते पाहणार आहोत। पण हे लक्षात आलं तुमच्या, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या।